काय मंडळी, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. मी आता आहे दारव्यातनी, जे की आपल्या दारव्याच्या बसस्टँडवर आहे. तुम्ही मागं बघू शकता, इथं आपण बसस्टँडवर उभा आहे. आजचा प्रवास राहणार आहे आपला. मी आता आपल्या दारव्यातून नांदेडसाठी चाललो आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रवासामध्ये दाखवतोच मी. आपल्याला जायचं आहे तिरुपती बालाजीला. आता आपण जाणार आहोत नांदेडसाठी. इथं बस पकडायला आता सध्या अर्धा घंटा वेळ आहे, जे की बस लागायला आहे. तर मित्रांनो, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा प्रवास खूप खतरनाक राहणार आहे, त्याच्यामुळं आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, तुम्हाला ब्लॉगमध्ये एंडपर्यंत नक्की पहा, खूप मजा येणार आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे लालपरी वगैरे लागलेली आहे आणि आपली बस यायची आहे. तीनदा आपल्या सोडायला आलेलं आहे. तर असं आहे मित्रांनो आपल्या दारव्यामधलं बसस्टॉप, जे की आपल्या बसस्टॉपचं काम चालू आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी छोटंसं बनवलेलं आहे साईडला, आणि आपली बस यायला थोडा वेळ होता आणि त्याच्यामुळं आपण या ठिकाणी बसलोय आहे. आणि लवकरच आपल्याला बस मिळाली आणि बसमध्ये बसून आपण आलेलो आहोत आता दिग्रसला. दिग्रसमधून लगेच आपली बस निघाली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता शिवाजी चौकामधून निघाली. निसर्गरम्य वातावरणाचा मजा घेत घेत आपण चाललोय नांदेडला, आणि पुसद शहर पण आपण पार केलं. आता आपण पोहोचलेलो आहोत हातगावला. हातगावहून आपली एसटी निघालेली आहे नांदेडच्या दिशेने. मित्रांनो, इथं आपल्याला थोडा वेळ लागला, आपली एसटी पंक्चर झाली होती त्याच्यामुळं. मी नांदेडला पोहोचलेलो आहोत. इथं मी असना पुलाच्या खाली इथं उतरलेलो आहोत. आता आपण जाऊया मामाच्या घरी. तर पाहू, महादेव मंदिरापर्यंत आपल्याला इथं ॲटो भेटला. महादेव मंदिरापर्यंत जायचं आहे ॲटोनं. तिथून मामा आपल्याला घ्यायला येणार आहे. तर जाऊया, चला तुम्हाला दाखवतो की. तर भावांनो, इथं बरेच ॲटो असते. आपल्याला लगेच ॲटो भेटला आणि पूर्ण आपला पसारा सामानसुद्धा घेऊन घेतलं. आणि सगळं घेतल्याच्या नंतर ॲटो निघाला. 20-20 रुपयातनी आपल्याला इथून महादेव मंदिरापर्यंत सोडून दिलं या ॲटोवाल्याने. खूप चांगला होता हा ॲटोवाला. आत्ताच मला ॲटोवाल्यानं उतरून दिला आहे. हे गेअरबॉक्स आहे आणि खालचं एक कट्टा आहे. आता मी इथून जाणार आहे, मामा घ्यायला येणार आहे. तर बघू आता कधी येते काय ते तुम्हाला दाखवतो. इकडं महादेव मंदिर आहे. मला महादेव मंदिरापाशी मी उतरलेलो आहे आता सध्या. बघू शकता असं आहे नांदेड. तर मित्रांनो, आता आम्ही निघत आहे. तुम्ही बघू शकता तयारी वगैरे झाली आहे, बॅग वगैरे घेतलेली आहे. आता आम्ही चाललो डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरती. 1-2 कामं आहेत, तेवढे निपटवतो आणि जाऊया मग आपण. गाडी वगैरे काढलेली आहे. तर फायनली मित्रांनो, आता आपण निघालो रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी. बऱ्याच जणांची मला कमेंट आली होती की वर्धा, यवतमाळ, नांदेड हे आपण अपडेट टाकत असतो, तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल. जे की इकडं नांदेड साईडचं काम दाखवा. या साईडला मित्रांनो इथं फक्त मुरुम लेवलचं काम झालेलं आहे, दाखवण्यासारखं काहीच नाही आहे. त्याच्यामुळं आपण काही या साईडचे व्हिडिओ बनवले नाही. मी आलो होतो नांदेडला. आता आपण चाललो तिरुपती बालाजीला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एन्जॉय करा. मागील व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंट आली होती की एवढ्या साऱ्या ट्रॅक कशासाठी, एकच लाईन जाणार, पण एवढ्या ट्रॅक कशासाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे नांदेडचं रेल्वे स्टेशन आहे आणि इथं खूप सारे ट्रॅक आहे. पण एवढं मोठं स्टेशन असूनही या ठिकाणी सिंगलच लाईन आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता, असं काहीच इथं चेंजेस राहते रेल्वे ट्रॅक या ट्रॅकहून त्या ट्रॅकवर जाण्यासाठी. मी सध्या आता व्हिडिओ शूटिंग घेतो आहे दादऱ्यावरून, जे की दादरा म्हणजे इथं या प्लॅटफॉर्मवर त्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जे जिना बनलेला आहे त्याच्यावर सध्या मी उभा आहे आणि तिथून इथला शूट घेतो आहे. तुम्ही समोर बघू शकता, इथं रेल्वे क्रॉसिंग राहते अशा प्रकारे. आता सध्या मी आलेलो आहो, 9:10 झालेली आहे स्टेशनवरती. या ठिकाणी तिकीट वगैरे काढून घेतली आणि या साईडला तुम्ही बघू शकता, हे आमचं बॅगा वगैरे आहे आणि असा काहीसा इथं रेल्वे परिसर आहे. आज मी आहे नांदेडला आणि इथून आपली ट्रेन लागणार आहे, जी की तिरुपती बालाजी. ट्रेनचं नाव वगैरे तर मला माहीत नाही, पण आता लागणार आहे ट्रेन लागल्यानंतर तुम्हाला दाखवतोच मी. तर आजची तारीख आहे 30. तर जाऊ, तुम्हाला सांगतोच सगळं इथलं काय आहे काय नाही. मी सध्या आता रेल्वे स्टेशनवरती, इथून तुम्हाला दाखवतो मी कसं आहे काय. तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा. तुम्हाला दाखवतो जिथलं काही नवीन विशेष असलं तर. या ठिकाणी आम्ही बॅगा वगैरे ठेवलेल्या आहे.
हे तुम्ही बघू शकता. आणि मामाश्री आहे आणि त्यांचे मित्र भीमा भाऊ. 4 ते 5 जण आहे आम्ही. बघू आता वाट कधी येते ट्रेन. आल्यानंतर दाखवतोच तुम्हाला. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी रेल्वे परिसर आहे. या ठिकाणी विशेष सांगायचं झालं तर तुम्हाला समोर दिसत असेल खांब्यावर पाईप जोडलेला आहे आणि त्याला कॉक जोडलेले आहे. हे कॉक मित्रांनो याच्यासाठी राहते की ट्रेनमध्ये पाणी वगैरे भरण्यासाठी, जे की वॉशरूमला जातो, बाथरूमला जातो आपण, या पाईपाच्या माध्यमातून पाणी भरले जाते. या ठिकाणी पाहता शूट करता समोरील मी भाग घेऊ शकलो नाही आणि रेल्वे खूप फास्ट आली मित्रांनो. आता आपली ही ट्रेन आहे आणि याच ट्रेनमध्ये आपल्याला बसायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मोठी अशी 20 ते 22 डब्याची ही ट्रेन आहे. तर मित्रांनो ही तुम्ही ट्रेन बघत आहात, हे मालटेकडी स्टेशनवरती आहे सध्या. नांदेडहून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरच आहे फक्त. आणि इथूनच मित्रांनो मोठी एक्सप्रेस येणार असली किंवा मग मोठी ट्रेन येणार असली तर या ठिकाणी ट्रेन थांबते. एक्सप्रेस ट्रेन निघून जाते आणि मग नंतर हे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ट्रेन थांबते. अशा प्रकारे काहीसं इथलं नियोजन राहते. आणि हे मालटेकडी रेल्वे स्टेशन परिसर आहे. आता आपण निघालेलो आहोत. तुम्ही बघू शकता निसर्गरम्य वातावरणातली हा रेल्वेचा पूल आहे, जे की भव्य नदी इथून गेलेली आहे. मला या नदीचं नाव वगैरे तर माहीत नाही, पण तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मोठमोठे दगड आहेत टेकड्यावर, जसे की या ठिकाणी तुम्ही बघतच असाल मोठमोठे असे ठेवल्यावानी या ठिकाणी दगड दिसले मला. आणि खालतं बघू शकता तुम्ही, हे खालतं जे आहे ही भाताची शेती आहे. भात म्हणजे तिकडले लोक भात म्हणतात याला आणि आपल्या भाषेत इथं धान म्हणतो आपण. हे तुम्ही बघत असाल मित्रांनो, हे आहे रेल्वेचं ट्रान्सफॉर्मर. या ठिकाणी लाईन जनरेट केल्या जाते, जी की रेल्वेची हाय व्होल्टेज राहते. या ठिकाणी स्लीपर सुद्धा आहे आणि इथं पण नवीन ट्रॅक बसवण्याचे काम चालू आहे, लवकरच होईल कंप्लीट. तर मित्रांनो तुम्हाला हा जो लाईट दिसत आहे समोर स्क्रीनवर, याला सेंट्री सिग्नल म्हणतात. जेव्हा ट्रेनचं इंजन मागे पुढे होते तेव्हा या सिम्बॉलचा यूज होते. आता आम्ही चाललोय जेवण करण्यासाठी, जे की तुम्ही बघत असाल इथं ट्रॅकहून चाललेलो आहो आणि माझ्या हातात डबा सुद्धा आहे आणि पाणी येत होतं त्याच्यामुळे छत्री पण आहे. तर मित्रांनो आता झाली आहे सकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि आपली ट्रेन पोचली आहे तिरुपतीमध्ये. या साईडला पूर्ण AC चे डबे आहे. इथं दिसत असेल तुम्हाला, इथं B6 लिहून आहे आणि त्या साईडला इथं बघू शकता तर S1 लिहून आहे. म्हणजे इकडं मागं पूर्ण स्लीपरचे डबे आहे आणि इकडं पूर्ण AC चे डबे आहे. इकडे 6 डबे असन आणि इकडं भक्कम डबे आहे, 15 डबे, 14-15 डबे आहे इकडं. अशी 20 डब्याची ट्रेन आहे पूर्ण. ज्या प्लॅटफॉर्मवरती आपली ट्रेन येणार होती तिथंच नेमकी दुसरी ट्रेन होती, त्याच्यामुळं आपल्याला अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी थांबायचं काम पडलं. हे तुम्ही बघू शकता इथं ट्रेन आलेली आहे. स्टेशनला ट्रेन आल्याच्या नंतर मित्रांनो एक ट्रॅक असते आणि समोर अनेक ट्रॅक असते. त्याच्यामुळं प्लॅटफॉर्मवर लागण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी क्रॉसिंग दिलेलं राहते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता असं काहीसं क्रॉसिंग आहे या ठिकाणी. त्या रूटहून या रूटवर येण्यासाठी या ठिकाणी हे लेअर आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता.
अशी काहीशी या ठिकाणी क्रॉसिंग वगैरे राहते, म्हणजे या ट्रॅकहून त्या ट्रॅकवर आणि त्या ट्रॅकहून डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर लागते. नेमकं मित्रांनो त्या ठिकाणाहून आपण बसू शकतो. समोर मित्रांनो आपण पाहू शकतो जे की हे इंजन आहे रेल्वेचे. अशा प्रकारे काहीच मागं पुढे होते तेव्हा सेंट्रिक लाईट या ठिकाणी यूज होते आणि हे आहे रेल्वेचं इंजन. आता आपली ट्रेन पलटत आहे समोर स्टेशनला लागण्यासाठी. मित्रांनो आपण या ट्रेननं आलेलो आहोत, तिरुपती निजामाबाद ट्रेननं. आता आपण तिरुपतीमध्ये पोहोचलेलो आहोत. आपले साथीदार चालले. फायनली मित्रांनो आपण तिरुमलला पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी ट्रेनमध्ये उतरलो आणि इथं रेल्वे स्टेशनवरतून खालता आलो आहे. इथं चाय वगैरे पिणार आणि आता पुढच्या प्रवासामध्ये लागणार. तुम्ही आलेलो आहोत तिरुमलला. इथं तिरुपतीचं दर्शन घेण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये. आत्ताच ट्रेनचा प्रवास वगैरे केला आम्ही. आता दर्शनासाठी जाणार आहोत, पण त्याआधी मित्रांनो आपण इथं थांबलेलो आहोत चहा वगैरे पिण्यासाठी. चहा वगैरे पिऊया, नंतर प्रवासाला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपण पहिली बार इथं आलेलो आहोत आंध्र प्रदेशमध्ये तिरुपतीला. तर चला तुम्हाला तिरुपतीचं दर्शन दाखवतो. फायनली गाईज आपण पोचलो तिरुपती इथे. या ठिकाणी बघू शकता स्टेशनवर लगेच उतरलो आणि असं काहीच आहे तिरुपती शहर. आणि आपण आता आहे आंध्र प्रदेशमध्ये. या ठिकाणी बघू शकता हे गोविंदाचं मंदिर आहे आणि पुढं जाऊच आपण समोर. आणि असं काहीशी या ठिकाणी बिल्डिंग आहे आणि याच ठिकाणी आपण चहा पिण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत. तिथे चाय वगैरे पिणं झाल्याच्या नंतर आपण निघालेलो आहोत तिकीट काढण्यासाठी. आणि स्टेशनच्या खालतच उतरल्याच्या नंतर या ठिकाणी तिकिटा काढणं आहे. आणि इथं एसीची आणि नॉन एसीची अशा 2 प्रकारच्या तिकिटं राहते. त्याला कन्फर्म करून घ्यायची कोणती पाहिजे आपल्याला. त्यानंतर मित्रांनो एसीची थोडी महाग राहते 50-60 रुपयानं आणि 60-70 रुपयानं या ठिकाणी कमी राहते, जे की नॉर्मल राहते. आपण नॉर्मलचीच या ठिकाणी काढलेली आहे आणि 160 रुपयाची आपल्याला जाण्या येण्याची तिकीट आहे. फक्त तिकीट सांभाळून ठेवावं लागते आपल्याला. तर मित्रांनो आपल्याला जाता जाता या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक दिसले. तुम्ही बघू शकता आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आहे आणि पूर्ण भारतात आहे. आणि आता आपण चाललो आहे वरतं, जे की तिरुमलला. इथे मला माहिती नाही मित्रांनो किती किलोमीटर आहे. या ठिकाणी तुम्ही समोर पाहतच असाल मित्रांनो मोठमोठे पहाड आहे आणि आपल्याला याच पहाडामध्ये जायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत राहा आणि एन्जॉय करा मित्रांनो. ही जी तुम्हाला बस दिसत असेल ही AC वाली बस आहे. हिची तिकीट महाग आहे. तर चला मग आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक नक्की करा. या ठिकाणी आपण चाललोय आता कमानीच्या खालतून. इथून गेल्याच्या नंतर 1 ते 2 किलोमीटर अंतरावर एक बस स्टँड आहे. तिथं पूर्ण आपली बस चेक होते, आपल्या बॅगा चेक होते. नंतर आपण या कमानीतून आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर वरतं पहाड वगैरे पूर्ण फिरल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पोचतो वरतं. या ठिकाणी मित्रांनो आम्ही उतरलेलो आहोत बसमधून. आता इकडं रूम वगैरे करायची म्हणतो. जाऊन बघू कशी आहे रूम, काय दाखवतोच तुम्हाला. इथं सगळेजण उतरले. आपण आलेलो आहोत तिरुपती बालाजीला. इथं रूम वगैरे करायला आपली मंडळी गेलेली आहे. आम्ही टोटल 8 जण या ठिकाणी आलेलो आहोत. बाकीचे तिकडे बसून आहे बॅगा जवळ आणि 2 जण तिकडे गेलेले आहे रूम पाहायसाठी. आम्ही इकडं फिरायसाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत आहे भाऊ, काय करा. आता आपण जाऊया इकडं समोर हनुमानजीचं तुम्हाला दर्शन दाखवतो. हनुमानजी आहे का नारदजी आहे हा तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर आम्ही इथं बघायला आले होतो. तुम्ही बघू शकता असं या ठिकाणी आहे. तर इथं समजत नाही आम्हाला इथं काय काय या ठिकाणी. तुम्हाला जर का वाचता येत असेल तर तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये इथं कोणचा देव आहे म्हणून. मित्रांनो आम्ही इथं फोटो वगैरे काढले. तुम्ही बघू शकता इथं मोठी अशी मूर्ती आहे. आणि आता आम्ही चाललोय. समोर गेले आमचे मेंबर्स सगळेजण. चला मालक, ओ चला.
या ठिकाणी धर्मशाळेतली रूम करण्यासाठी या ठिकाणी लाईन लावा लागते आणि लाईन लावल्याच्या नंतर आपल्याला एक नंबर दिले जाते आणि ते नंबर येईपर्यंत आपल्याला रूम वगैरे भेटत नाही. या ठिकाणी मित्रांनो असा काहीशी स्क्रीन आहे प्रत्येक ठिकाणी आणि तिथं त्याच्यावर आकडे वगैरे चेंज होत राहते. नंतर आलो आपण या ठिकाणी चहा वगैरे पिण्यासाठी. या ठिकाणी बघू शकता तुम्ही भीमाशंकर भाऊच्या हातात चहाचा कप आहे आणि इकडे माधव भाऊ आहे, इकडं मामा आणि गाडे साहेब आहे. या साईडला विदर्भात जसा चाय बनवून निघते तसा या ठिकाणी मित्रांनो 2 कप ऑर्डरनुसार बनवल्या जाते. तर मित्रांनो आपल्याला इथं चिठ्ठी भेटलेली आहे आणि एक ब्लेड भेटलेला आहे. आता चाटी करायला चालू आहे आपण. चाटी केल्यास नंतर आंघोळ करू फ्रेश होऊन आपण जाणार आहोत. मेजॉरिटी आपली व्हायली ना बहुमत तिकडे चाललं गेलं का इकडे आलं आपल्याकडे बहुमत एक इकडे एक 10 लिहून यायचं. भावांनो अशा प्रकारे आपल्याला एक चिठ्ठी दिली जाते, त्याच्यावर नंबर लिहून राहते 1, 10, 1, 2 असं आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या माल्याजवळ जाऊन त्या ठिकाणी बसा लागते. त्याच्यानंतर आपली चाटी वगैरे केल्या जाते. नंतर आपण आंघोळ वगैरे धुवून या ठिकाणी लाईनीमध्ये लागलेलो आहोत. आता आपण चाललो आहे भोजनासाठी. आपल्या साईडला मित्रांनो इथं भोजनालय म्हणते आणि या साईडला इथं प्रसादम म्हणते. तुम्ही बघू शकता आम्ही चाललो आता प्रसादम घेण्यासाठी. या ठिकाणी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मित्रांनो आम्ही आलो या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोर स्क्रीन आहे आणि या स्क्रीनवर आपल्याला जो नंबर दिला आहे त्या नंबरवर मित्रांनो आपल्याला या मशीनद्वारे या ठिकाणी स्कॅन करून नंबर मिळतो आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला रूम मिळते. आपण सकाळी 8 वाजता नंबर लावलेला आणि आपल्याला 4 वाजता रूम मिळाली. आता नंबर लागलेला आहे. आता वाजले आहे 4. आम्ही सकाळी 8 वाजता नंबर लावला होता रूमसाठी. आता नंबर लागलेला आहे. आता रूमवर चाललो आम्ही. नंतर बारीमध्ये लागणार. उद्या 6 वाजता संध्याकाळी 6 ते बारी संपते आपली. तिथं दर्शन होणार कारण की इथं 15-15, 16-16 घंटे इथं रांगेत थांबावं लागते. त्याच्यानंतर दर्शन होते. तर बघू आपण कधी दर्शन होते तर तुम्हाला दाखवतो समोर. तर मित्रांनो आम्ही इथे काल रूम केली होती आणि रूम करून अंगपाय धुवून आम्ही गेलो होतो मित्रांनो तिकडं दर्शनासाठी बारीमध्ये लागायला. बारीमध्ये आम्ही लागलो तिथं मित्रांनो 4:30 वाजता आम्ही बारीमध्ये लागलो आणि संध्याकाळी 12 वाजता आम्हाला टोकन भेटलं दर्शनाचं. ते तुम्हाला साईडला दाखवूनच देतो मी. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आम्हाला टोकन भेटलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 6 वाजता संध्याकाळी दर्शन होणार आहे. तर आज जाऊया आपण दर्शन वगैरे घेऊया. तुम्हाला काही मी नेऊ शकत नाही कारण की मित्रांनो इथं मोबाईल नेता नाही आहेत. त्याच्यामुळं मी तुम्हाला बाहेरून दाखवेल कसं दिसते काय दिसते. दर्शन करून आल्याच्या नंतर मी परत मोबाईल घेऊन जाणार आणि बाहेरून तुम्हाला दाखवणार आणि तिथं सगळं सांगणार कसं कसं होतं काय होतं. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मित्रांनो आता आपण जाऊया दर्शनासाठी. हे इथं मोठं गेट आहे आणि या गेटमधून आपल्याला आता आतमध्ये जावं लागते आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथलं दाखवतो मी. तर आपण आता आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही समोर बघू शकता हे मंदिर आहे आणि इथून तुम्हाला दाखवतो मी मंदिराचं कसं स्वरूप आहे. इथं समोर मित्रांनो पूर्ण असं मोठं गेट आहे आणि आतमध्ये आणखी एक गेट आहे आणि ते तुम्हाला सोन्यासारखं दिसत असेल मित्रांनो. ते मंदिर आहे इथं आणि तिथंच आपण दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आम्ही इथं आलेलो होतो बालाजीचं दर्शन करायला. या ठिकाणी तुम्ही दर्शन करून घ्या कारण की आतमध्ये मोबाईल वगैरे काहीच न्यायला परमिशन नाही आहे. 10-10, 15-15 घंटे लागते दर्शनाला. बघू शकता अशा प्रकारे काहीच बालाजीचं आहे. ते दर्शन करून घ्या. इथं आम्ही फोटो वगैरे काढले आहे. त्या साईडला जाणार आहोत आपण आता. मित्रांनो इथून बाहेरून दर्शन हे बघू शकता काही अशा प्रकारे इथं मंदिर आहे आणि इथं कबूतर वगैरे आहे खालतं. आणि आता आपण जाणार आहोत बाहेरून. असं काहीचं मंदिर आहे आणि आतमध्ये आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. टोटल मला 15 घंटे लागलेले आहे दर्शनाला. तुम्हाला समोर सांगतोच मी कसं दर्शन झालं काय दर्शन झालं डिटेलमध्ये. आता मोबाईल वगैरे आणलेला आहे आम्ही. इथं फोटो वगैरे शूट करून घेऊ. नंतर तुम्हाला सगळंच दाखवतो इथलं.
त्या साईडला मंदिरात पण जाणार आहोत आपण. मित्रांनो असं काहीसं बाहेरून मंदिर दिसते, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. असं बाहेरून आहे, या साईडनं जावं लागते. आम्ही कुठून लाईनीमध्ये लागलो होतो ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर चला समोर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत. हे बाहेरचं गेट आहे, तुम्ही बघू शकता. हे बाहेरचं गेट आहे आणि ते वरचं तुम्हाला कळस दिसत असेल, हे सोन्याचे कळस आहे. आणि आतमध्ये आणखी एक गेट आहे. त्याच्यानंतर 2 गेट पार केल्याच्या नंतर आपल्याला मंदिरामध्ये जाण्याची एंट्री मिळते. आणि हे तुम्ही बघू शकता, हे आता बाहेर चालली आहे. हे जे पब्लिक दिसत असेल तुम्हाला, हे बाहेर जाते इथून. आणि इथूनच लड्डू घ्यायला इकडं मागं आहे. हे पूर्ण हॉल लड्डूचा आहे. आणि दर्शन वगैरे झालेलं आहे यायचं, आणि त्या साईडनं येते दर्शन घेण्यासाठी. तर तर आपण इथं बाहेरून फोटो वगैरे शूट घेतला आहे. आता तुम्हाला दाखवतो मी कुठून लाईनीमध्ये लागलो होतो. इथं समोर तुम्हाला दिसत असेल मित्रांनो टावर, आणि त्याच टावरपासून मित्रांनो 2.5 ते 3 किलोमीटर पूर्ण डोंगर वगैरे फिरून मित्रांनो 2 वेळेस आम्ही बारीमध्ये लागलो. आणि तिथंच मित्रांनो आपल्याला हॉलमध्ये सुद्धा कोंडलं. 3-3 घंटे हॉलमध्ये कोंडलं. टोटल आपल्याला 8 घंटे हॉलमध्ये कोंडलं. नंतर मित्रांनो आपल्यासोबतचे जे माणसं होते, जे की आपण 12 वाजता एक्झिट मारलं होतं आणि आपण रूममध्ये झोपायसाठी आलो होतो. आणि आपल्यासोबतच्याचं सकाळी 6 दर्शन झालं. आणि आपण अंगपाय धुवून या ठिकाणी 10 वाजता गेलेलो दर्शन घ्यायला, आणि 2 घंट्यात आपलं दर्शन झालं. या ठिकाणी असं काहीसं नियोजन होतं. तर सर्वांचं या ठिकाणी दर्शन वगैरे झालं. आणि आता आपण चाललो आहे प्रसादम घ्यायसाठी. आणि तुम्ही बघू शकता खूप सारी या ठिकाणी लाईन वगैरे होती. आणि लाईन वगैरे आपण पार करून जाऊया आता समोर. आणि आपली मंडळीसुद्धा आपल्यासोबतच आहे, तुम्ही बघू शकता. ते पण कॅमेरा वगैरे म्हणजे ओकेमध्ये होते. आणि चला मग जाऊया आपण जेवणाच्या रांगेमध्ये. खूप सारी या ठिकाणी लाईन होती आणि लगेच आपण पोचलो या ठिकाणी, तुम्ही बघू शकता. भावांनो, या भागातनी सर्वात जास्त चालणारा म्हणजे राईस आणि संभार या ठिकाणी खूप चालते. आणि तिथंच प्रसाद तेच राहते. आणि इथं आंध्रातनी मित्रांनो तुम्ही बघू शकता, तिरुमल्लामध्ये फक्त एकाच ठिकाणी बुलढाणा अर्बनमध्ये आपला महाराष्ट्रीयन जेवण मिळते. आणि बाकी सगळ्या इकडे या ठिकाणी इडली डोसा सांबारच खावं लागते आपल्याला. जेवण वगैरे करून आल्याच्या नंतर आपण आता चाललो आहे तिरुपती इथे. आणि आता बॅगा वगैरे सगळ्यांनी घेतल्या आणि आता आपण चाललो आहे बसस्टँडवर. या ठिकाणी तयारी वगैरे झाली, रूम वगैरे सोडली आणि चाबी वगैरे आपल्याला खालतं द्यायची आहे. ते दिल्याच्या नंतर मित्रांनो आपण आलो आता ST बसस्टँडवर. या ठिकाणी बसस्टँड वेगवेगळे आहे, जे की इथं ACची आहे आणि आपल्या साध्या पण बसा लागते. या ठिकाणी जेवढ्या पण बसा येत होत्या या ठिकाणी पूर्ण भरून जात होत्या. आपल्याला अर्धा ते पाऊण तास वेळ केल्याच्या नंतर या ठिकाणी बस भेटली आणि आपण लगेच निघालो. तुम्ही बघू शकता इथं खूप मोठं असं गेट आहे आणि या गेटमधून इथं धबधबा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे. आता आपण चाललो आहे तिरुपती इथे. तुम्ही बघू शकता आता खूप सारा मोठा अर्धा पाऊण घंट्याचा घाट आल्याच्या नंतर मित्रांनो आपण तिरुपतीमध्ये पोचतो. या ठिकाणी आपली ST चालली आहे, निघालेली आहे आणि आपण आता सध्या पोचलो आता खालतं. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वच जण आपले गाडी साहेब वगैरे सगळे या ठिकाणी उतरलेले आहे. तर फायनली मित्रांनो आपण बसस्टँडवर वगैरे पोचलो या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता सर्वच जण या ठिकाणी आपण चाललो आहे आता. आणि तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.